गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्याचा जन्म झालेला आहे ना त्याचा मृत्यूसुद्धा होणार आहे। पण या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला जर जन्म झालेला आहे पण त्या जन्म झालेल्या या सजीवाला दुःखाचं सावट निर्माण झालेलं आहे। पण पहिला प्रश्न असा पडतो, मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख काय येतं बरं? कधी तुम्ही विचार केला आहे का की दर वेळेला आपण दुःखी होतो? दुःखाचं रूपांतर एक दिवस सुखामध्ये होतं, पण आपल्या जीवनामध्ये निरंतर दुःख काय येतं बरं? कधीतरी आपण आपल्या मित्राकडे बघतो, त्याचं आयुष्य एवढं सुंदर वाटतं ना, पण त्याचं आयुष्य सुंदर का आहे याचा कधी आपण विचार केला आहे का? तो कर्म कसे करतो, तो वागतो कसा? कधी कधी बाह्यरंगापासून आपण अलिप्त होऊन अंतरंगामध्ये प्रवेश करायला हवा। म्हणजे आपण एखाद्याचं बाह्यरंग बघतो, तो किती खुश आहे, पण अंतरंगामध्ये जो काही करतो ना ते आपण कधी पाहतो का बरं? आपण फक्त त्याच्या सुखाकडे पाहतो। पण कधी कधी समर्थांनी सांगितलेला आहे ना, तो मनुष्य आहे ना नामस्मरणामध्ये असतो, तो मनुष्य आहे ना भगवंताच्या चरणामध्ये लीन झालेला असतो। असा मनुष्य कधीच जास्त आरेरावी करत नाही, असा मनुष्य कधी जास्त लोभी नसतो, असा मनुष्य जास्त रागीट नसतो। कारण का बरं? कारण त्याच्यावर संस्कार असतात ना। भगवंताचे नामस्मरण एकदा या वैखरीमध्ये झालं ना, मनुष्य नम्र होऊन जातो। आणि नम्र झाला भूतातेने कोंडिल्या अनंता। म्हणजे काय बरं? म्हणजे जो नम्र झाला ना तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो। पण आपण नम्र कधी होऊ बरं? आपण नम्र होऊ जेव्हा आपण समर्थ विचारांमध्ये राहू, तसं आपण नम्र होऊ का बरं? तुमच्या मनामध्ये कधी असा विचार येत नाही का की हा यमराज आहे, हा यमदेव आहे, की आपल्याला मृत्यू झाल्यानंतर घेऊन जातो, आपली प्राणज्योत घेऊन जाण्यासाठी तो येतो। आपण त्यालाच जर प्रसन्न करून घेतलं तर आपला मृत्यू होईल का बरं? कधीतरी असा विचार येतो का नाही? पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझी यमदेवता सुद्धा आहे ना, ती सुद्धा भगवंताच्या अधीन आहे। भगवंत आदेश देतो तशी यमदेवता करत असते। मग आपण त्या यमदेवतेला विसरून जर भगवंताला शरण गेलो तर आपले सर्व कार्य होईल ना, आपला मृत्यू होईल ना। तेव्हा यमदेव सोडून द्या, माझा भगवंत तुम्हाला न्यायला येईल। पण आपले तसे कर्म असायला हवे ना। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, यमदेव आहे ना हे सूर्यपुत्र आहे, आणि हे सूर्यपुत्र नक्की मृत्यूची देवता झाली कशी? बघा, ही मृत्यूची देवता आहे ना, ही चुकीच्या शिक्षा दिल्याबद्दल झालेली होती। बघा, यमराजांनी या रूपामध्ये पृथ्वीवर जन्म घेतला, आणि सूर्यपुत्र यमराज ही मृत्यूची देवता कसा झाला ना, आणि मृत्यूपूर्वी यमराज कोणते संकेत देतात ना ते सुद्धा आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कर्माची शिक्षा यमदेवच देतो ना, अशी धार्मिक सुद्धा मान्यता आहे। आणि आपण आजपर्यंत अशा ऐकत सुद्धा आलेलो आहोत। प्रत्येकजण आहे ना मृत्यूच्या देवाला घाबरतो। पण असं अनेक कथांमध्ये आपण सुद्धा ऐकलेलं असेल, एक व्यक्ती होती जो मृत्यूच्या देवाला अजिबात घाबरत नव्हता। म्हणजे जेव्हा तो यमराजाच्या दरबारात पोचला ना, तेव्हा त्यानं त्याच्या हयातीतील घडलेल्या घटनांसाठी यमराजाला दोष दिला।
आणि यमराजाला शाप देणारा कोण होता आणि मग यमराजाला पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घ्यावा लागला. बघा हे आहे ना, हे संपूर्ण आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. यमराजाला हा शाप कोणी दिला आणि केव्हा दिला याचा उल्लेख आहे ना. तुम्ही जर महाभारत वाचला असेल ना किंवा महाभारत तुम्ही पाहिला असेल, महाभारतामध्ये पूर्णतः वर्णन आलेलं आहे. महाभारतामध्ये एका कथेनुसार मांडव्य नावाचे एक ऋषी होते ना. एकदा ते तपश्चर्येमध्ये मग्न होते आणि त्याचवेळी चोरांची टोळी येऊन ऋषींच्या आश्रमामध्ये लपते. बघा हे निरूपण आहे ना, या निरूपणाचं सार महत्त्वाचं आहे. नुसती गोष्ट म्हणून ऐकू नका, कारण हे समर्थ विचार आहेत ना आपल्या मनावर ताबा करत असतात. आणि जेव्हा आपल्या मनावर ताबा होतो ना तेव्हा तुम्ही भगवंत स्वरूपात होऊन जाता ना. आणि आपल्याला सुद्धा तसंच हवं आहे. तेव्हा बघा हे मांडव्य ऋषींना आहे ना ही घटना समजेल तोपर्यंत राजाच्या सैनिकांनी मांडव्य ऋषींना चोरांना आश्रय दिल्याबद्दल अटक केली होती. राजानं चुकून मांडव्य ऋषींना चोरीची शिक्षा म्हणून सुळावर चढवण्याचा सुद्धा आदेश दिला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवस सुळावर चढूनही मांडव्य ऋषी मरण पावले नाहीत. तेव्हा राजाला आपली चूकसुद्धा समजली आणि त्यांनी ऋषींची माफी मागून त्यांना सोडलं. तेव्हा ऋषींनी यमराजांकडे जाऊन विचारलं की मी माझ्या आयुष्यात असा कोणता गुन्हा केला की मला अशा खोट्या आरोपाची शिक्षा मिळाली. बघा यमराजांनी सांगितलं की तुम्ही 12 वर्षाचे होता, तुम्ही किड्याला काटा टोचवला होता आणि त्यामुळं तुम्हाला हा त्रास सहन करावा लागला. मांडव्य ऋषींचा यमराजाला शाप आता पाहूया. तेव्हा मांडव्य ऋषींनी यमराजांना सांगितलं की वयाच्या 12व्या वर्षी कोणालाही योग्य अयोग्याचं ज्ञान नसतं ना. म्हणजे आपण म्हणतो ना की जोपर्यंत छोटा मुलगा असतो ना, छोटा मुलगी असते, जेव्हा लहानपण असतं ना तेव्हा त्याला सर्व माप असतं. बघा तो वेगवेगळ्या खोड्या करत असतो. त्याप्रमाणे मांडव्य ऋषींनी सांगितलं की वयाच्या 12व्या वर्षी कोणालाही योग्य अयोग्याचं ज्ञान नसतं. छोट्या गुन्ह्यासाठी तुम्ही खूप मोठी शिक्षा दिली, म्हणून मी तुला शाप देतो की तुम्हाला शूद्र जातीमध्ये दासीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागेल. आणि या महाभारताच्या कथेतील या पात्रामध्ये आहे ना यमराजांचा जन्म झाला. चित्रगदा आणि विचित्रवीर्य यांचा अकाली मृत्यू झाल्याची कथा आहे ना आपल्याला महाभारतामध्ये दिसून येते. अशा परिस्थितीमध्ये कुरु वंशाचा उत्तराधिकारी कोण होणार ना हा प्रश्न निर्माण होतो. आणि याचं निराकरण करण्यासाठी सत्यवती अंबिका आणि अंबालिका या तिच्या 2 मुलांच्या पत्नींना तिचा ऋषीपुत्र म्हणजे व्यास यांच्याकडे मुलं होण्यासाठी पाठवते. व्यास ऋषींकडं त्या दोघी एक एक करून जातात. तेव्हा एकाला आंधळा मुलगा होतो. आता तो आंधळा मुलगा कोण होता ना तुम्हाला सुद्धा माहिती असेल. त्यांचं नाव होतं धृतराष्ट्र. आणि दुसऱ्याला आजारी मुलगा होतो. आणि तो आजारी मुलगा कोण असतो? तो असतो म्हणजे पांडू असं त्यांना सांगण्यात येतं. आणि जेव्हा त्या सत्यवतीला हे कळलं ना तेव्हा तिनं पुन्हा आपल्या सुनांना व्यास ऋषींकडे जाण्यास सांगितलं. यावेळी अंबिका आणि अंबालिकानं त्यांच्या जागी त्यांच्यापैकी एक दासी पाठवली आणि व्यास ऋषींकडं ती न घाबरता गेली. तेव्हा तिला हुशार विद्वान मुलगा होईल असं व्यास ऋषींनी सांगितलं. तेव्हा ती दासी आहे ना नंतर गरोदर राहिली आणि तिनं एक निरोगी मुलाला जन्म दिला. हा मुलगा विद्वान आणि सर्व बाबतीत सक्षम होता. वास्तविक आहे ना मांडव्य ऋषींच्या या शापामुळं यमराजानं महात्मा विदुर म्हणून जन्म घेतला. आणि विदुर हा दुसरा तिसरा कोणी नसून ते यमराजच होते. ते जे शापामुळं मानव रूपामध्ये जन्माला आले होते. आता बघूया सूर्यपुत्र यमराज आहे ना ती मृत्यूची देवता कशी झाली. बघा यमराज एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर
त्याच्या कर्मानुसार स्थान प्रदान करतात ना. म्हणजेच जर एखाद्याने चांगले कर्म केले असेल तर त्याच्या आत्म्याला स्वर्गात स्थान मिळेल, तर जर एखाद्याने वाईट कर्म केले असतील तर त्याच्या आत्म्याला नरकाची यातना भोगावी लागतील. म्हणजे यमराज एखाद्या व्यक्तीला केवळ मृत्यूचं कारणीभूत ठरत नाही, तर मृत्यूनंतरचा प्रवासही ठरवत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की यमराज आहेत ना, शेवटी मृत्यूची देवता नक्की बनले कसे? आपण आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. ही मृत्यूची देवता बनण्यापूर्वी यमराजांचा स्वतःचा मृत्यू झाला होता आणि पृथ्वीवर मृत्यूचे चक्र भोगल्यानंतर यमराजाला मृत्यूदेवतेचा दर्जा प्राप्त झाला. चला तर आता आपण जाणून घेऊया की यमराजांशी संबंधित एक पौराणिक कथा सांगितली जाते. एकदा यमराज आणि शनिदेव यांच्यामध्ये युद्ध होतं आणि दोन्ही भाऊ आपापल्या आईच्या हक्कासाठी आपापसामध्ये लढतात. युद्ध अनेक महिने चाललं आणि शनिदेव आणि यमराज यांच्यातील युद्धाला भयंकर वळण येऊ लागलं. सूर्यदेवांसह सर्व देवतांनी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला, परंतु सर्व अपयशी ठरले होते. शनिदेवानं लहानपणापासूनच महादेवांचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्त केली होती आणि त्यांनी दिलेल्या दैवी शक्तीसह शनिदेवानं यमराजांचा पराभवसुद्धा केला आणि दंडस्त्राने त्यांचा वध केला. आपल्या मुलाचा मृतदेह पाहून सूर्यदेव अत्यंत व्याकुळ झाले आणि सूर्यदेव आणि त्यांच्या दोन बायका देवी संज्ञा आणि देवी छाया यांनी महादेवाला विनंती केली आणि महादेव प्रकट झाले. महादेव प्रकट झाल्यावर त्यांनी यमराजाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. महादेवांनी सूर्यदेवाची प्रार्थना नाकारली आणि त्यांना समजावून सांगितलं की हे मृत्यू हे अपरिवर्तनीय सत्य आहे आणि ते आपल्या मुलासाठी हे सत्य बदलू शकत नाही. तेव्हा शनिदेवांनी स्वतः महादेवांची प्रार्थना केली आणि यमराजाला पुन्हा जिवंत करण्यामागचं ठोस कारणही सांगितलं. शनिदेवांनी भगवान शिवाला सांगितलं की 1 महिन्यानंतर महादेव स्वतः देवतांमधून एखाद्याला मृत्यूच्या देवाची जबाबदारी घेण्यासाठी निवडणार आहेत आणि या निवडीचा आधार म्हणजे मृत्यूचे चक्र पूर्ण करणं. यम हा देवाचा पुत्र आहे ना, पण त्याला कोणत्याही प्रकारची दैवी शक्ती प्राप्त झाली नाही, कारण या कारणास्तव तो अमृतापासून वंचित राहिला आणि मरण पावला. अशा प्रकारे यमानं पृथ्वीवर प्रथमच मृत्यूचं चक्र पूर्ण केलं आणि या आधारावर महादेवांनी यमाला केवळ पुनर्जीवित न करता त्याला मृत्यूची देवता बनवावी आणि शनिदेवांच्या युक्तीनं भगवान शिव प्रसन्न झाले आणि शनिदेवांच्या विनंतीवरून त्यांनी सूर्यपुत्र यमाला पुन्हा जिवंत केलं. भगवान शिवानं मृत्यूच्या देवतेची जबाबदारी सूर्यपुत्र यमावर सोपवली आणि यामुळं सूर्यपुत्र यम हे आहेत ना, मृत्यूदेवता यमराज झाले. निरूपण जास्त घाईघाईमध्ये होत नाही ना. जर तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर आपण भजन करूया. श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय जय रघुवीर समर्थ. बघा आता फ्रेश झाल्यानंतर बघा आता आपण पुन्हा पाहूया की सूर्यपुत्र यम होते ना, हे मृत्यूदेवता यमराज झाले. आता बघूयात आपण की यमराज मृत्यूपूर्वी देतात काही संकेत. असे कोणते संकेत असतात की यमराज आपल्याला मृत्यूपूर्वी देत असतात, ते आता आपण पाहणार आहोत. म्हणजे असं म्हणतात ना की जन्मासोबतच मृत्यूची वेळही ठरलेली असते आणि जगातील काही नियम आहेत ना जे प्रत्येकाला पाळले पाहिजेत. मृत्यू देखील त्यापैकी एकच आहे ना, हे सत्य कोणीही बदलू शकत नाही.
परंतु मृत्यूपूर्वी काही संकेताद्वारे आपल्याला मृत्यू कधी येऊ शकतो हे सुद्धा कळतं. असं मानलं जातं ना की यम लोकांचे दूत आहेत ना, ते यमराजाकडून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मृत्यूपूर्वी 4 संदेश पाठवतात आणि त्यांना कळवतात की त्याची शेवटची वेळ आलेली आहे. हे संकेत समजणं आहे ना, ते थोडे कठीण आहे. हे संकेत अगदी सोपे आहेत जे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. आज बघा कथेद्वारे यमराजाची ही लक्षणं आहेत ना, ती समजू कशी शकतात ते आपण पाहणार आहोत. यम आणि अमृताची ही कथा आहे ना. एकेकाळी यमुनेच्या तीरावर अमृत नावाचा माणूस राहत होता आणि जो रात्रंदिवस यमराजाची पूजा करत असे. कारण अमृताला मृत्यूची भीती वाटत होती आणि या भीतीमुळं यमराजानं आपला मित्र बनवून त्याला अमरत्वाचं वरदान द्यावं अशी अमृताची इच्छा होती. एके दिवशी अमृताची घोर तपश्चर्या पाहून यमराज त्यांच्यासमोर हजर झाले आणि त्याला काय हवं आहे ना ते मागायला सांगितलं, म्हणजे वरदान मागायला सांगितलं. तेव्हा अमृतनं यमराजांना अमर होण्याचं वरदान मागितलं. यावर यमराज म्हणाले की मी तुला अमर होण्याचं वरदान देऊ शकत नाही. अमृतनं थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला अमरत्वाचं वरदान देऊ शकत नाही, परंतु माझ्या मृत्यूचा पहिला सेकंद आहे ना, तुम्ही मला देऊ शकता, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाची योग्य व्यवस्था करू शकेल. यावर यमराज म्हणाले, ठीक आहे, मी तुला संकेत देईल, पण त्या बदल्यामध्ये तुला मला वचनही द्यावं लागेल की तुला मृत्यूचे संकेत मिळताच तू या जगाचा निरोप घेण्याची तयारी सुरू करशील. असं बोलून यमराच्या अंतर्धानामध्ये पावले. वर्ष लोटली आणि यमराजाच्या या वचनाची खात्री पटलेल्या त्या अमृतनं सर्व साधना करण्यास सुरुवात केली आणि आपल्या वचनाप्रमाणे विलासी जीवन जगू लागला. हळूहळू अमृतचे केस गळायला लागले आणि तो म्हातारपणाकडे वाटचाल करू लागला. काही दिवसांनी त्याचे सर्व दात तुटले, मग त्यांची दृष्टीही गेली आणि शेवटी तो अंथरुणावर पडला. तोपर्यंत त्याला यमराजाचे कोणतेही संकेत मिळाले नाही. मृत्यूपूर्वी यमराज आपल्याला एक संकेत देतील याची त्याला खात्री सुद्धा होती. एके दिवशी आपल्या आजूबाजूला यमाचे दूत पाहून त्याला आश्चर्य वाटू लागलं. त्यांनी यमराजाच्या या पत्राचा शोध सुरू केला, पण त्याला असा कोणताही संदेश सापडला नाही. यमलोकात पोचल्यावर त्यानं यमराजांना सांगितलं की तुम्ही माझा विश्वासघात केला आहे. वचन देऊन तुम्ही तुमच्या वचनापासून परतलात. तेव्हा यमराज म्हणाले की तू मूर्ख आहेस. जो पेन आणि कागदाने लिहिलेल्या माझ्या संदेशाची वाट पाहत होतास, मी तुला 4 संकेत दिले, पण तू तुझ्या लोभापोटी त्याकडे दुर्लक्ष केलंस. जेव्हा तुझे केस गळायला लागले ना, तो माझा पहिला संकेत होता. जेव्हा तुझे दात पडले, तो तुझा दुसरा संकेत होता. जेव्हा तुझी दृष्टी गेली, तेव्हा तो तुझा तिसरा संकेत होता. आणि जेव्हा तुझ्या शरीरातील सर्व अवयवांनी काम करणं बंद केलं, तेव्हा तो तुझा 4था संकेत आणि शेवटचा संकेत होता. परंतु तुला हे संकेत समजू शकले नाही. अशा प्रकारे यमराज मृत्यूपूर्वी प्रत्येकाला आहेत ना हे 4 संकेत देतात, जेणेकरून लोकांना कळेल की त्यांचा मृत्यू कधी होणार आहे आणि या दरम्यान ते त्यांचे संपूर्ण अपूर्ण काम पूर्ण करू शकतात. तर आता बघूया की यमराजाचं एकमेव मंदिर आहे ना, पूजेशी संबंधित एक रंजक कथा आहे. म्हणजे ग्वाल्हेर येथे यमराजाचं मंदिर आहे. या ऐकायला थोडे विचित्र सुद्धा वाटेल, पण ते अगदी खरं आहे. म्हणजे ग्वाल्हेरमध्ये देशातील एकमेव यमराज मंदिर आहे जे सुमारे 300 वर्ष जुनं आहे. आणि या यमराजाच्या मूर्तीची पूजा आहे ना, अभिषेक दीपावलीचा 1 दिवस आधी नरक चतुर्थीला केला जातो. तसेच शेवटच्या टप्प्यात आहे ना, यमराजांनी प्रत्येक मनुष्याला त्रास देऊ नये असा नवस केला जातो. म्हणजे वेगवेगळ्या शहरातून आहे ना हे लोक इथे येतात
आणि या यमराजांच्या मंदिराची स्थापना आहे ना, सुमारे 300 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे सिंधी घराण्याच्या राजांनी केली होती. आणि या नरक चतुर्थीच्या दिवशी यमराजांची ही पूजा करण्याची ही कथा आहे. जेव्हा यमराजांनी भगवान शंकरांची तपश्चर्या केली होती ना, तेव्हा यमराजांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवानं यमराजांना वरदान दिलं होतं की आजपासून तू आमचा सदस्य होशील आणि जो कोणी दीपावलीच्या 1 दिवस आधी म्हणजे नरक चतुर्दशीला तुझी पूजा करून अभिषेक करेल ना, त्याचा आत्मा सांसारिक कर्मापासून मुक्त होईल. कमीत कमी यातना सहन कराव्या लागतील, तसेच त्याला स्वर्गप्राप्तीसुद्धा होईल. तेव्हापासून आहेत ना नरक चतुर्दशीला यमराजांची विशेष पूजा केली जाते. आता ही आपण पाहिलेली माहिती होती, हे आपण पाहिलेलं सर्व वृत्त होतं ना, हे शास्त्रानुसार आपण पाहिलं की नक्की यमराजा कोण होते, नक्की यमराजाला प्रसन्न करावं की नाही. पण समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जो यमालाही आज्ञा देतो तीच भक्ती आपण करत आहोत. आणि यमाला आज्ञा देणारा पूर्ण सृष्टी चक्राचा करता करविता कोण आहे बरं? माझे सद्गुरूच आहेत ना. जर सद्गुरूंची आपण भक्ती केली तर यमाला हाक मारण्याची गरज आहे का बरं? कधीच नाही. यमाला सुद्धा तिथे एक ठिकाणी बांधून ठेवण्याचं काम आहेत ना माझे सद्गुरू करत असतात. म्हणूनच सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्या या पामराला स्वर्गाची प्राप्ती होईल का बरं? या पामराला दुःखातून सुटका होईल का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये तुम्ही किती पैसा कमवा, किती धन कमवा, शेवटी तुमच्या पदरी आहे ना दुःखच येणार आहे. पण त्याउलट जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये तुम्ही लीन झाला, तर तुमचं जीवनसुद्धा सुखाचं होईल. तुमच्या जीवनामध्ये क्षणसुद्धा चांगले येतील. तुमचं जीवनामध्ये तुम्हाला दुःखाच्या सावटाला एवढं सामोरे जावं लागणार नाही. तुमचं जीवन सुंदर होऊन जाईल. पण मनुष्य असा करतो का बरं? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये मनुष्याचं सुख दुःखाचे अवतार आहेत ना, ते वेळोवेळी येणार आहेत. पण जेव्हा तुम्ही नामस्मरणामध्ये असाल ना, तर दुःखाचं सावट कमी होऊन ते सुखामध्ये रूपांतरित होईल. पण आपण मात्र जर आपण आशेमध्ये राहिलो की हा मनुष्य आहे ना, भक्ती मार्गामध्ये जरी यायचं त्याने ठरवलं ना, तरीसुद्धा तो कोणत्या आशेनं येतो की भगवंता माझं चांगलं कर तरच मी तुझी भक्ती करेल. म्हणजे भक्ती मार्गामध्ये जरी आला ना तरी भगवंताकडून नुसत्या अपेक्षा ठेवत असतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जो अपेक्षा करत नाही ना, जो भक्ती मार्गामध्ये येतो आणि अपेक्षा करत नाही, तोच खरा माझा भक्त आहे. पण हा भक्ताला एवढा वेळा सांगून सुद्धा नुसत्या अपेक्षा करत असतो, तरीसुद्धा हा भगवंत आहे ना प्रत्येक त्याची इच्छा पूर्ण करत असतो. पण त्याची इच्छा पूर्ण झाल्यावर पुन्हा भगवंताला हा भक्त विसरून जातो. पुन्हा भगवंत दुःख देतो आणि पुन्हा जोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये दुःख येत नाही तोपर्यंत त्याला भगवंत आठवत नाही. म्हणून तुम्ही विचार करा, जर तुम्ही सुखामध्ये असताना सुद्धा भगवंताचं नामस्मरण केलं तर दुःखाचं सावट तुमच्या जीवनामध्ये राहील का बरं? कधीच राहणार नाही. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. सर्व सुख सोयी तुमच्या जीवनामध्ये आहेत, फक्त कमी आहे ना ती नामस्मरणाची आहे. आणि जर नामस्मरणामध्ये तुमचं मन लागलं ना तर या जगात तुमच्यासारखा सुखी कोणी नाही. म्हणून हे जीवन खूप सुंदर आहे. या जीवनाचा आनंद जर घ्यायचा असेल ना तर भगवंताच्या नामस्मरणाने घ्या. बघा तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख लोटून जाईल ना, एवढं सुख येऊन जाईल ना, तुम्हाला स्वतःला विश्वाससुद्धा बसणार नाही. आणि जिथे भगवंताचं नामस्मरण नसतं, फक्त पैसा असतो, तिथे सुख येतं का कधी बरं? कधीच नाही. जरी ते सुख जरी आलं ना तिथे क्षणिक असतं. आणि एक क्षणिक सुख काय कामाचं बरं? आम्हाला सुख हवं आहे ना भगवंताला
अशी विनवणी करा. भगवंता मला सुख देशील ना, तर ते निरंतर टिकणारं दे. आणि हे निरंतर टिकणारं सुख आहे ना, कुठे मिळेल बरं? हे निरंतर टिकणारं सुख मिळेल उपासनेमध्ये. हे निरंतर टिकणारं सुख मिळेल श्रवणामध्ये. हे निरंतर टिकणारं सुख मिळेल नियमांमध्ये. आपण सर्व नियम जे सांगितलेले आहेत ना, त्यांचं जर पालन केलं, उपासना केली, श्रवण केली, तर मग तुमच्या सुखाला कुणीच रोखू शकणार नाही. तुम्हीच आहेत तुमच्या जीवनाचे शिल्पकार. जसे तुम्ही कर्म कराल ना, त्या पद्धतीनं हे चक्र तुम्हाला उत्तर देईल. तुम्ही चांगली कर्म केली तर तुमच्या जीवनामध्ये सुखसुद्धा निरंतर येईल. तुम्ही वाईट कर्म केली तर तुमच्या जीवनामध्ये सुख आहे ना, ते क्षणिक येऊन जाईल. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आत्ताच विचार करा, भक्ती मार्गामध्ये या, नामस्मरण करा. भगवंत तुमची वाट पाहत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.